नमस्कार, मी हर्षवर्धन भोसले. सकलममध्ये आपले स्वागत आहे. गेली 27 वर्ष कोल्हापूरकरांच्या विश्वासात पात्र ठरलेला, वर्षाला 1.5 लाख ते 2 लाख स्क्वेअर फूट इतके बांधकाम करून गेल्या 27 वर्षात 27 प्रोजेक्ट डिलिव्हर करणारा कोल्हापूरच्या भूमीत जन्मलेला ग्रुप म्हणजे रायसन्स ग्रुप. आणि आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये आपले विशेष अतिथी आहेत याच रायसन्स ग्रुपचे डिरेक्टर मिस्टर गिरीश रायवागे सर. सर, आपले सकलममध्ये मनापासून स्वागत आहे. नमस्कार सर, आपला प्रत्येक प्रोजेक्ट हा युनिक असतो, मग त्याचे नाव असू दे किंवा त्याचे डिझाईन असू दे. आपण प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम केलेच आहेत, यासोबत आपण प्रशासनासोबत सुद्धा काम केलेलं आहे. या सर्व गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. पण सर्वात आधी रायसन्स ग्रुपची सुरुवात कोठे आणि कशी झाली हे जाणून घ्यायला मला आवडेल. तसं सांगायचं तर रायसन्स ग्रुपची सुरुवात ही माझे वडील म्हणजे BG रायवागे यांच्यापासून झाली. साधारणतः 1985च्या काळात त्यांनी त्यांचा पहिला व्यवसाय सुरू केला, ज्याच्यामध्ये लॅबोरेटरी इक्विपमेंट्स काही बनवणे आणि केमिकल्समध्ये ट्रेडिंग करणे अशा स्वरूपाचा तो व्यवसाय होता. पुढे जाऊन त्यांनी फिरॉलॉजीमध्ये ट्रेडिंग, त्याच्यानंतर काही काळानंतर मी हॉस्पिटॅलिटीमध्ये आलो. त्याच्याबरोबरच त्याच्या आधी किंवा त्या दरम्यान कन्स्ट्रक्शन व्यवसायामध्ये बिल्डर डेव्हलपर म्हणून आलो. पॉवर जनरेशनची कंपनी काढली. असं नंतर काळानं वाढत गेला. अगदी सुरुवात जर फॅमिली बॅकग्राऊंडपासून सांगायची झाली तर तसं अगदी सर्वसाधारण अशा फॅमिलीमध्ये माझ्या वडिलांचं बालपण गेलं. लहानपणीच त्यांचे वडील वारले असल्यामुळे माझ्या आजींनी त्यांच्या 3 मुलांच्या बरोबर संसार केला. माझ्या वडिलांची व्यावसायिक सुरुवात जर म्हणायचं झालं तर अगदी गंगावेस दूध कट्ट्यावरती म्हशी पिळून त्यांनी सुरुवात केली म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. माझे आजोबा, माझे वडिलांचे वडील त्यांच्या लहानपणीच एक्सपायर झालेले होते, त्यामुळं आजींच्यावरती सगळी जबाबदारी होती. त्यांनी गंगावेस दूध कट्ट्यावरती त्यांच्या 2 म्हशी होत्या, त्या म्हशी पिळून दूध विकून त्यांचा संसार पुढे घेतला. ऑफकोर्स हा आईना मदत करता करता वडील शिकत गेले. त्यांनी BSc केली. BSc केल्यानंतर पहिला जॉब इमिजिएट मिळणारा म्हणून शिक्षकाचा कोकणात एक जॉब केला. त्याच्यानंतर थोडंसं टेक्निकल स्वरूपाची नोकरी करायची म्हणून कोल्हापूरला परत आले. टेम्बे स्टीलमध्ये काम केलं. तिथून पुढे कोल्हापूर स्टीलमध्ये काम केलं आणि कोल्हापूर स्टीलमध्ये काम करता करता त्यांना असं वाटायला लागलं की या सेक्टरमध्ये करण्यासारखं बरंच काही आहे. त्यावेळेला कोल्हापूर आणि ह्या भागामध्ये किंवा पुण्याच्या आसपास पासून खालती साऊथ ऑफ महाराष्ट्रामध्ये लॅबोरेटरीज इक्विपमेंट बनवणारे कोण नव्हते. त्यामुळे त्यांनी लॅबोरेटरी इक्विपमेंट पर्टिक्युलरली फॉन्ड्री करता लागणारा जे लॅब असते ते सेट करायचा व्यवसाय सुरू केला. पुढे जाऊन मग आणखी फॉन्ड्रीला काय लागू शकतं, त्याच्यात कच्चा माल जो असतो फॉन्ड्री लागणारा तो पुरवायचा एक व्यवसाय सुरू केला. त्याच्यातच त्यांना जाणवलं की या भागामध्ये रेझिन कोटेड सँडचा बऱ्यापैकी डिमांड आहे आणि तेव्हा त्यावेळेला कोण बनवत नव्हतं. त्यामुळे रेझिन कोटेड सँड बनवायची एक सुरुवात केली. कालांतरानं तो व्यवसाय वाढत गेला. त्याचे 3-4 युनिट्स आणखी बनवले. पुण्यामध्ये एक्सपांड केलं. पुण्यामध्ये एक युनिट टाकलं. असा बऱ्यापैकी तो तिथून सुरू झालेला प्रवास. आता ऑफकोर्स आम्ही 3 भाऊ असल्यामुळे वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आम्ही परत पुढे एक्सपांड केलं. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की तुमच्या वडिलांकडनं व्यवसाय करायचं बाळकडू तुम्हाला मिळालं होतं. हो. पण रेझिन मध्ये काम करत असताना, रेझिन सँड किंवा केमिकल ह्याच्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये वडिलांनी काम केलं होतं, तो व्यवसाय सेट होता. मग आपण कन्स्ट्रक्शनकडे कसे वळला आणि त्याला वडिलांचा किती सपोर्ट होता? माझ्या वडिलांचे नेहमी विचार असे असायचे की थोडंसं एक्सपान्शन आणि त्याचबरोबर डायव्हर्सिफिकेशन असलं पाहिजे. त्यांना प्रत्येक वेळेला व्यवसायामध्ये डायव्हर्सिफाईड राहावं हे पटत होतं. साधारणतः 1995-96च्या दरम्यान ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये थोडी मंदी आलेली होती आणि आमचा जो व्यवसाय होता हा बहुधा सगळ्या फॉन्ड्र्यांशी रिलेटेड आणि फॉन्ड्र्या बहुधा सगळ्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीशी रिलेटेड होत्या. त्यामुळं अदर दॅन फॉन्ड्री किंवा ऑटोमोबाईल रिलेटेड आपण काहीतरी व्यवसाय दुसरा करावा म्हणून त्यांनी त्यावेळेला विचार केला आणि एक हॉस्पिटॅलिटीमध्ये जायचा विचार करून आम्ही एक हॉटेल करता जागा घेतली. काही गव्हर्नमेंट क्लिअरन्सेस पेंडिंग होते, ज्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सरकारी क्लिअरन्सेस करता वर्षानुवर्ष लागते. त्यामुळे प्रोजेक्ट माझा काही काळ लटकला. ऑलमोस्ट 3-4 वर्ष काही अप्रुव्हलला लागले. त्या दरम्यान थोडासा वेळ शिल्लक राहायला लागला. म्हणून काय करायचं, ऑलरेडी हॉटेलचं कन्स्ट्रक्शन करतच होतो. जवळच एक परत जागा मिळाली. जागा मिळाल्यावर त्या ठिकाणी एक आपल्या स्वतः करता एक ऑफिस बांधू आणि उर्वरित बिल्डिंग विक्री करू. त्याच्यातून त्या ऑफिस करता आणि त्या जागेची कुठं तर पैसे निघतील अशा अंदाजानं आम्ही ती बिल्डिंग बांधायला घेतली आणि त्यातून माझ्या कन्स्ट्रक्शन व्यवसायाची किंवा बिल्डर डेव्हलपर म्हणून सुरुवात झाली. In 1981, in the heart of Ichilkaranji, Maharashtra, a sweet vision was born. A vision to create ice cream made with purity, honesty, and unmatched taste. At Old Mumbai Ice Cream, every scoop is crafted using pure milk, fresh fruits, and premium dry fruits. No preservatives, no stabilizers, no chemicals.
just pure ingredients, and over 40 years of trusted tradition. From a humble beginning in Ichilkaranji, today we proudly serve through 70 plus outlets across India, 8 outlets in Dubai, UAE, and 1 outlet in Qatar. And this is only the beginning as we move forward to expand into multiple countries worldwide. Old Mumbai Ice Cream. Since 1981, a legacy of purity, taste, and trust. दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता कोल्हापुरामध्ये आपले चालू असले प्रोजेक्ट त्याच्याविषयी थोडं सांगाल का? आता कोल्हापूरमध्ये रायसन्स ग्रुपचे वैयक्तिक म्हणला तर आमचे 3 प्रोजेक्ट सुरू आहेत, ज्याच्यामध्ये 2 रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स आहेत, एक मिक्स यूज वाला आहे, आणखी एक कमर्शियल प्रोजेक्ट, पूर्ण कमर्शियल प्रोजेक्ट आहे, त्या काही दिवसामध्ये आम्ही सुरू करतोय. त्याचबरोबर पार्टनरशिपमध्ये देखील 1-2 प्रोजेक्ट सुरू आहेत. साधारणतः नंबर ऑफ फ्लॅटच्या स्केलमध्ये जर बोलायचं झालं तर टोटल 500-550 फ्लॅट्स आम्ही येत्या 2-3 वर्षामध्ये बांधून डिलिव्हर करत आहोत. मी एक गोष्ट नोटीस केली की आपल्या बिल्डिंगच्या नावामध्ये शारदा हे एक नाव आहे, क्रिस्टल हे एक नाव आहे, किंवा आपली जी नेमिंग आपण ज्याला टॅक्सॉनॉमी म्हणतो सायंटिफिक भाषेत, आपली बिल्डिंगना जे नाव देण्याची हे आहे, ही ह्याचं मागचं इन्स्पिरेशन काय? कारण आपलं रॉयल गॅलरी असू दे किंवा आर्क असू दे, सो हे नेमिंगचं कुठून आपल्याला इन्स्पिरेशन भेटतं? खरं सांगायचं तर नावं ठेवायचं हे थोडीशी अवघड टास्क आहे. दर अगदी 2-4-6 महिन्याला नवीन प्रोजेक्ट सुरू करत असतो. नवीन प्रोजेक्टला नवीन काहीतरी नाव शोधायची वेळ येते. अनफॉर्च्युनेटली त्या प्रोजेक्टला साजेसं जसजसं वेळ बदलत जाते तशा लोकांच्या टेस्ट प्रेफरन्सेस बदलत जातात. त्याच्यानुसार नाव परत लोकांना अपील करेल असं नाव ठेवणं ही थोडीशी आता खरं सांगायचं तर टास्कच झालेली आहे. माझ्या आईंचं नाव शारदा आहे, त्यामुळे पूर्वीपासून मी एक शारदा फॉलोड बाय समथिंग एखादं नाव असं मी, जसं शारदा एलिट आहे, शारदा एम्बसी आहे, शारदा एन्क्लेव्ह आहे, शारदा एक्झॉटिका आहे, या टाईपची नावं ठेवत गेलो. इंग्लिश नावं लोकांना काही अपील होतात, त्यामुळे हल्ली काही इंग्लिश नावं वगैरे ठेवतो. तसं काय नावामध्ये फार काय मी विचार केलेला नाहीये, करत नाहीये. मी कोल्हापूरचा आहे मूळचा, आणि मी आपल्याला सांगतो, मी लहानपणी ना जेव्हा रायसन हे नाव ऐकलं ना, तेव्हा मला ना हे ऍक्च्युली नॉर्थ इंडियन वाटलं. फॉर एक्झाम्पल सिंघाणा वगैरे टाईप. तर हे रायसना ही कोटीच केलेली आहे ना, आपण संधी केलेली ना, राय आणि सन्स, रायबागेमधले राय. माझे वडील, मी जेव्हा म्हटलं की हा केमिकलचा व्यवसाय करत होते आणि ट्रेडिंग करत होते, त्यावेळेला त्यांना फ्रिक्वेंटली कलकत्ता आणि धनबादला जायला लागायचं, तिथून ते कोळसा आणायचे. मग रेल्वेतून जाताना वेळ भरपूर रिकामा असायचा, नाव काय ठेवावं आपण कंपनीचं, असं ते विचार करताना मग त्यांना एकदा सुचलं की रायबागेचं RAY त्यांनी घेतलं, कारण कलकत्ता तिकडे ते रे जास्त राय असतं, त्यामुळं RAY आणि SON मुलं, त्यामुळे रायसन्स असं त्यांनी नाव काढलं. ते नाव नंतर इतकं आम्हाला अपील झालं की आम्ही इथून पुढे सगळ्या व्यवसायांना रायसन्स समथिंग फॉलोड बाय रायसन्स असंच नाव ठेवलं. रायसन्स ग्रुप ऑफ कोल्हापूरच्या अंडर कन्स्ट्रक्शन आणि हॉस्पिटॅलिटी येतं हे माहिती आहे, पण हे सोडून आणखी कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये आपलं कार्य आहे? एक तर आम्ही रेझिन कोटेड सँड बनवतो. बहुधा देशामध्ये अगदी टॉप 5 मध्ये रेझिन कोटेड सँड बनवणारे आम्ही आहोत. आम्ही एक्सपोर्ट देखील करतो. त्याचबरोबर आमची एक फॉन्ड्री आहे ऑटोमोबाईल पार्ट्स बनवायची. काही मशीन शॉप्स आहेत. त्यानंतर जसं बिल्डर डेव्हलपर म्हणून शहरामध्ये बऱ्यापैकी कोल्हापूर शहरामध्ये आम्ही प्रसिद्ध आहोत. हॉस्पिटॅलिटीमध्ये रेजंटा प्लेस रेसिडेन्स एक हॉटेल आहे. निओरा म्हणून एक रेस्टॉरंट आहे ताराबाई पार्कमध्ये. त्या व्यतिरिक्त आम्ही रिटेल व्यवसायामध्ये आहोत. कोल्हापूरमध्ये वेस्ट साईडची आम्ही फ्रँचायझी आहोत. त्याचबरोबर पॉवर ट्रेडिंग, पॉवर जनरेशनच्या व्यवसायामध्ये देखील आम्ही आहोत. असं व्हरायटी ऑफ सेक्टर्समध्ये सध्या तर रायसन्स ग्रुप कार्यरत आहे. कोल्हापूर सोडून बाहेर रायसन्सच्या कुठे कुठे आपले व्हेंचर्स आहेत? खरं सांगायचं तर कन्स्ट्रक्शनमध्ये मी काही काळापूर्वी प्रयत्न केला, पण त्याच्यानंतर जाणवायला लागले की इतकी वर्ष जे आपण कोल्हापूरमध्ये केलेलं आहे किंवा कोल्हापूरचं काही आपल्यावरती ऋण आहे, त्यामुळं कोल्हापूर सोडून जायची मानसिकता काय होत नाही. त्यामुळे जे काही व्यवसाय आहेत ते कोल्हापूरमध्येच आहेत, आणि बहुधा एक्सपान्शन देखील म्हटलं तर आम्ही कोल्हापूरमध्येच करू. कोल्हापूरच्या बाहेर जायची माझी तर वैयक्तिक काही इच्छा नाही. आता पुढच्या पिढीचं काय मी सांगू शकत नाही, पण माझी तर इच्छा नाही आहे कोल्हापूरच्या बाहेर जायची. असं म्हणतात की कोल्हापूरकराला कोल्हापूर सुटत नाही, आणि त्यामुळे कोल्हापूरकराची प्रगती होत नाही. पण तुमचं उदाहरण घेतलं हे लक्षात येतं की इथं पोटेन्शियलला चांगली संधी मिळू शकते. म्हणजे ही गोष्ट नाकारता येणार नाही की आपल्या ह्या वाटचालीमध्ये कोल्हापूरचा एक महत्वाचा वाटा आहे. 100%. आता कोल्हापूरच्या विकासाबद्दल काही मुद्दे आहेत, ह्याविषयी मला तुमचं मत जाणून घ्यायला आवडेल. एक व्यावसायिक म्हणून किंवा एक
नागरिक म्हणून जाणून घ्यायला आवडेल. सगळ्यात पहिला मला आपल्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल की आपला जो जिव्हाळ्याचा विषय आहे ते म्हणजे अंबाबाई महालक्ष्मी. तर अंबाबाई देवस्थान आराखडा ह्याविषयी आपल्याला काय वाटतं? 100% गरजेचं आहे सर. कोल्हापूरची अंबाबाई महालक्ष्मीचं मंदिर जे आहे ते पूर्ण देशामध्ये अतिशय मोलाचं रिस्पेक्टचं स्थान आहे. जेव्हा मी बाहेर जातोय, अगदी रिसेंटली मी उज्जैनला गेलेलो होतो महाकालच्या दर्शनासाठी. उज्जैनची ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट झालेली आहे बघितली त्या मंदिरामुळे, किंवा आपण नेहमी उदाहरण ऐकतो तिरुपती, एक पूर्ण हो. गावाची इकॉनॉमी त्या एका मंदिरावरती चाललेली आहे. 100% महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये तितकी मोठी ताकद आहे की कोल्हापूर हा एक मोठा टुरिझम हब होऊ शकतो. त्याकरता महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा हा झालाच पाहिजे. त्या पद्धतीनं मंदिरची जर डेव्हलपमेंट झाली तर आता जे टुरिस्ट कोल्हापूरमध्ये येतात त्याच्यामध्ये लक्षणीय वाढ होईल. टुरिझम वाढल्यामुळे पूर्ण शहराला त्याचा फायदा होणार आहे. अगदी रिक्षावाला असेल, कोल्हापुरी चप्पल असेल, आपली कोल्हापूरची खाद्य संस्कृती असेल, रेस्टॉरंट्स, हॉटेल्स असतील, रिअल इस्टेट पण मी म्हणतो, हो. सगळ्या सेक्टरमध्ये ह्याच्या जेव्हा इकॉनॉमीमध्ये पैसे येतात त्यावेळेस सगळीकडे पसरतात. त्यामुळे कोल्हापूर शहराला ग्रोथ करता महालक्ष्मी हे सगळ्यात मोठं मला वाटतं एक टॉपिक असू शकेल. आणि महालक्ष्मी मंदिराचा जो विकास आराखडा आहे जर तो झाला, मंदिराचा विकास जर झाला तर डेफिनेटली कोल्हापूरला टुरिझम मध्ये एक नंबर होऊ शकेल. हो, म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की बाकीच्यांनी जे एक मॉडेल तयार केलेलं आहे की मंदिरांना धरून टुरिझम आणि बाकी इकॉनॉमीला अपस्केल केलंय, त्याप्रमाणे आपण महालक्ष्मीला करू शकतो. 100%. पण मला हे जाणून घ्यायचं आहे की ह्याला कोल्हापूर एक्सेप्ट करेल का? सर, करायलाच पाहिजे. आता कोल्हापुरातल्या प्रत्येक व्यक्तीकरता महालक्ष्मी अंबाबाईचं हो. मंदिर हे श्रद्धास्थान आहेच. हो. आणि त्याचा विकास झाला, त्याच्यामुळे आणखी कोल्हापूरमध्ये काही टुरिस्ट आले तर त्यात काही वावगं नाहीच आहे ना, किंवा ऍक्सेप्ट न करण्यासारखं काही कारणच नाहीये. थोडा बहुत काही लोकांना काही गोष्टी सॅक्रिफाईस कराव्या लागतील. वर्षानुवर्ष जे महालक्ष्मी मंदिराच्या आजूबाजूला राहिलेली लोक आहेत त्यांना थोडा सॅक्रिफाईस करायला लागेल. पण मला खात्री आहे की गव्हर्नमेंट त्यांना त्या पद्धतीनं कॉम्पन्सेट पण करून देईल ना. हो, नक्कीच. त्यामुळे हा थोडे काही लोक विस्थापित होतील आणि प्रत्येक ठिकाणी हे होतच आहे. हो. त्याच्याशिवाय विकास होणारच नाही. आणखी एक गोष्ट की बऱ्यापैकी जी शहरं मोठी झाली त्या शहरांमध्ये एक गोष्ट कॉमन दिसून येते की त्या ठिकाणी आपल्याला कन्व्हेन्शन सेंटर दिसून येतो. ज्या कन्व्हेन्शन सेंटरचा तिथल्या व्यवसायाने आणि बाकी गोष्टींना खूप फायदा होतो. कोल्हापूरमध्ये असे कन्व्हेन्शन सेंटर आत्ता तरी नाहीये, आणि जर प्रपोज्ड असेल तर त्याच्याबद्दल आपल्याला काय माहिती आहे का, किंवा अशी काही गोष्ट आपल्या इथं व्हावी असं आपल्याला वाटतं का? 100% प्रपोज कन्व्हेन्शन सेंटर आहेच ना कोल्हापूरमध्ये. आता काम सुरू आहे, ऑलरेडी बऱ्यापैकी काम झालेलं आहे. कन्व्हेन्शन सेंटर देखील एक मोठा इकॉनॉमी ड्रायव्हर होऊ शकतो. कोल्हापूरमध्ये टुरिझम आहे, बाकीच्या गोष्टींना आणखी बूस्ट मिळू शकतो. आता ज्या पद्धतीनं वेगवेगळी कन्व्हेन्शन्स होत आहेत आपण बघितलं तर साधारणतः 800,000 लोकांचं कन्व्हेन्शन हे सहज कुठल्याही एखाद्या संस्थेचं होऊ शकतं. त्याचबरोबर गव्हर्नमेंट कॉन्फरन्सेस आहेत, वेगवेगळे ट्रेनिंग्स असतात, आपण बघितलं पॉलिटिकल इव्हेंट्स देखील होतात. या सगळ्या गोष्टी करता एक परिपूर्ण आणि एक सेपरेट फॅसिलिटी असायला पाहिजे. कोल्हापूरमध्ये शिवाजी युनिव्हर्सिटीच्या परिसरामध्ये कन्व्हेन्शन सेंटर उभारत आहे, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आणखी कनेक्टिव्हिटी वाढेल, लोकांचा टुरिस्ट जे येतात त्यांचा फुटफॉल वाढेल. मी काही वर्षापूर्वी दुबईला गेलेलो होतो आणि दुबईच्या तिथल्या टुरिझम मिनिस्टर म्हणत नाहीत तिथं, पण त्या ठिकाणी मिनिस्टरशी आमचं थोडंसं इंटरॅक्शन झालं. आम्ही तेव्हा त्यांच्याशी बोलल्यानंतर आम्हाला कळालं की त्यांनी एस्टिमेट केलेलं आहे त्या काळात दुबईमध्ये येणाऱ्या ऍव्हरेज व्यक्तीचं जे स्टे असायचा तो 3 दिवस असायचा, आणि गव्हर्नमेंट ह्या गोष्टीवर काम करत होतं की तो 3 दिवसाचा स्टे 5 दिवस कसा होऊ शकेल, की जास्तीत जास्त वेळ लोक त्या शहरामध्ये कसं राहू शकतील किंवा त्या देशामध्ये राहतील. लोक टुरिस्ट राहिले तर ऑटोमॅटिक स्पेंड करतील, स्पेंड केले की ऑटोमॅटिक ते पैसे इकॉनॉमी देतील. त्यामुळे कन्व्हेन्शन सेंटर देखील जर कोल्हापूरमध्ये झालं तर टुरिझमच्या दृष्टीने अतिशय मोठा हातभार लागणार आहे. दुसरी गोष्ट की कोल्हापूरमध्ये शेंडा पार्क एरियामध्ये ज्या विविध शासकीय आणि इतर सुविधा देणाऱ्या बिल्डिंग्स होत आहेत, या ठिकाणी IT पार्क एक प्रपोज्ड आहे. तर इतके वर्ष हा प्रश्न रखडला होता IT पार्कचा. खरोखर कोल्हापूरच्या विकासासाठी IT पार्कची गरज आहे का? विकासासाठी IT पार्कची गरज आहे, पण IT कंपनीज कितपत कोल्हापूरला येतात किंवा बाहेरच्या येतील याच्याबद्दल मी सशंक आहे. काही वर्षापूर्वी आम्ही क्रीडाच्या माध्यमातून IT डेस्टिनेशन, नेक्स्ट IT डेस्टिनेशन कोल्हापूर प्रमोट करायचा प्रयत्न केला. बऱ्याचशा कंपन्यांना भेटी दिल्या, कंपन्यांना कोल्हापूरपर्यंत बोलवलं, पण ITला जे रॉ मटेरियल लागते ते कदाचित त्यावेळेला आमच्याकडे नव्हतं. आता ह्या गोष्टीला ऑलमोस्ट 10-15 वर्ष झालेले आहेत. त्या दृष्टीनं टोटल कोल्हापूरचा देखील विकास झालेला आहे, जॉग्राफिकल डेव्हलपमेंट झालेली आहे.
आणि बाहेरच्या गावामध्ये देखील थोड्याशा अडचणी वाढत चाललेल्या आहेत. जसं कालच मी न्यूज बघितली हिंजवडीमधले ट्रॅफिक जॅमची. हो. हैदराबाद किती पॅक झालेला आहे हे आपण बघतो. त्यामुळे आयटी कंपन्यांना देखील पर्यायी शहरं बघायचं चाललेलं आहे. त्यांना देखील गरज आहे. थोडंसं त्यांना लागणारं रॉ मटेरियल आपण क्रिएट केलं पाहिजे. आपल्याकडे इतके चांगले इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, इंग्लिश मिडियम शाळा आहेत, इंग्लिश स्पीकिंग चांगलं आहे आपल्याकडे मुलांचं. त्यामुळं त्यांना जो लागणारा एम्प्लॉई क्लास आहे तो बऱ्यापैकी आपल्याकडे आहे. आपल्याकडे मुलं इंजिनियर होऊन इंजिनिअरिंग बाहेर झाल्यानंतर जातात. पुणे, मुंबई, हैदराबाद, बेंगलोरला जातात, जॉब करतात. ती कदाचित जो मायग्रेशन आहे तो कदाचित थोडंसं आयटी पार्क झाल्यामुळे थांबेल. आता कितपत एक 50 हेक्टर काहीतरी करायला लागलेले आहेत हो. असं समजलं. त्याच्यामध्ये किती मोठ्या कंपन्या येऊ शकतात आणि होऊ शकते हे मी काय सांगू शकत नाही. पण त्याच्यापेक्षा जास्त गरजेचं मला वैयक्तिक वाटतं कोल्हापूर करता इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, एखादा इंडस्ट्रियल एरिया होणं गरजेचं आहे. ऑलरेडी आपल्या कोल्हापूरला उद्यमनगर, शिरोली एमआयडीसी, गोकुलशुगर एमआयडीसी आणि आत्ताची येस. 5 स्टार एमआयडीसी, ह्या एमआयडीसी आहेत. ह्या सगळ्या एमआयडीसी फुल आहेत. कोल्हापूरचे इथले जे लोकल लोक आहेत त्यांनीच या ठिकाणी इंडस्ट्री काढलेल्या आहेत. चांगल्या जोरात चाललेल्या इंडस्ट्रीज आहेत. प्रत्येक जण मी बघतोय ते एक्सपान्शन मोडमध्ये आहे. दुर्दैवानं त्यांना एक्सपांड करण्याकरता जागा उपलब्ध नाही आहे ना. त्यामुळे मला असं वाटतंय जर शासनानं प्रायोरिटीनं कोल्हापूरला आणखी एखादी एमआयडीसी किंवा राजकीय नेते आहेत त्यांनी जर त्याकरता एफर्ट्स घेतले, आणखी एखादी इंडस्ट्रियल एरिया जर आपण करू शकलो तर आय एम शुअर की तिथं देखील आपल्याला एक्सपोनेन्शियल ग्रोथ मिळेल. थोडंसं चॅलेंज असं झालेलं आहे की पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी इंजिनिअरिंग इंडस्ट्री कमी होत चाललेली आहे. जिथं आयटी सेक्टर वाढलेलं आहे त्या ठिकाणी लोकांना आयटी मध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज चांगल्या मिळत असल्यामुळे ते इंजिनियर्स आपले हात काळे करून घाम गाळून फ्लोर शॉपवर काम करायला तयार नाहीत. पण त्या टाईपची लोक आपल्याकडे कष्टाळू कोल्हापूरच्या एनवायरमेंट भरपूर आहेत. त्यामुळे मला प्रत्येक वेळेला वाटतंय आयटी पेक्षा इंडस्ट्रियल फ्रंटवरती कोल्हापूरला जास्त पोटेन्शियल आहे. अगदी मला ह्याच धर्तीवरती मला तुम्ही हा प्रश्न विचारला होता. कारण मी कोल्हापूरला एक नशीबवान म्हणतो की कोल्हापूरला 3 एमआयडीसी आहेत आणि 2 छोट्या एक इंडस्ट्रियल पार्क आहेत म्हणता येईल, उद्यमनगर आणि वायपी पॉवर नगर. या गोष्टीमुळे मी आपल्याला विचारलं की आपल्या इथं इंडस्ट्रियलायझेशनला इतका स्कोप आहे, इतकी आपली इकॉनॉमीमध्ये त्याने भर घातली. त्यामुळे आयटी पार्कचं जे दरवेळी म्हणलं जातं की आयटी पार्क हवं, आयटी पार्क हवं, ह्याच मुद्दा आपल्याला तो जाणून घ्यायचा. मला वैयक्तिक प्रत्येक वेळेला वाटतं की आयटी पेक्षा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कोल्हापूरला खूप स्कोप आहे. लोक आहेत, इंडस्ट्रीज रेडी आहेत. आपल्याकडं बेस मोठा आहे. माझे वडील नेहमी म्हणायचे की महिंद्राचा 75% ट्रॅक्टर कोल्हापूरमध्ये तयार होतो आणि टाटाचा 50% ट्रक कोल्हापूरमध्ये तयार होतो. डेफिनेटली ह्या लोकांना जर आपण आणखी प्रमोट केलं, त्यांना जागा दिल्या, त्यांना थोडंसं पाठीवर थाप दिली तर आय एम शुअर की 100% महिंद्राचा ट्रॅक्टर आणि 100% टाटाचा ट्रक हा कोल्हापुरातच तयार होईल. कोल्हापूर आणखी एका गोष्टीसाठी ओळखलं जाते म्हणजे फुटबॉल. आता फुटबॉल सोबतच क्रिकेट सुद्धा इथं पहिल्यापासून होतंच, त्याच्यासाठी शिवाजी स्टेडियम हे होतं. पण आता क्रिकेटसाठी एक इंटरनॅशनल लेवलचं एक चांगल्या दर्जाचं एक आता प्रपोज केलेलं आहे स्टेडियम. ते कोल्हापूरपासून जरी लांब असले तरी त्याचा कोल्हापूरच्या विकासामध्ये चांगलाच परिणाम होणार आहे, चांगला परिणाम होणार आहे. तरी त्याच्याविषयी आपल्याला काय वाटतं? एकंदरीतच आपल्या सगळ्या चर्चेमध्ये असं पुढे येत आहे की कोल्हापूर इज ऑन अ ग्रोथ ट्रॅक. येस, डेफिनेटली. सगळ्या सेक्टरमध्ये ग्रोथ ट्रॅकवर कोल्हापूर आहे आणि त्याच्यामध्ये स्पोर्ट्स पण आहे. पुण्याच्या आउटस्कर्टला जे स्टेडियम झालेलं IPL करताचं आपण बघतोय, तिथून देखील पुण्याची ग्रोथ सुरू झालेली आहे. डेफिनेटली ही एक पॉझिटिव्ह घटना आहे. जर कोल्हापूरच्या भले 25-50 किलोमीटर जरी दूर असलं तरी त्याचा फ्लो परत कोल्हापूरपर्यंत येणार आहे. एक इंटरनॅशनल दर्जाचं क्रिकेट स्टेडियमची कोल्हापूरला खरोखर गरज आहे. कारण क्रिकेट हा एक पॅशन आहे. हो, इंडियामध्ये क्रिकेट हा खेळ नुसता नसून एक पॅशन म्हणून पकडला होता. त्यामुळे डेफिनेटली त्याचं देखील ग्रोथ कॉन्ट्रीब्युशन असणार आहे. दुसरा एक मुद्दा की कोल्हापूरची आतापर्यंत रखडलेली हद्दवाढ, हा विषय म्हणजे अगदी चघळून चोथा झाला. याच्यावर खूप चर्चासत्र पण झाले आहेत. पण एक व्यावसायिक म्हणून कारण आपण तर रिअल इस्टेटमध्येच आहे, तो आपलं ब्रेड अँड बटर आहे. तर आपण हद्दवाढ आणि आपलं रिअल इस्टेट ह्याच्याबद्दल थोडं मला एक कोरिलेट करून काय सांगू शकाल का? जसं तुम्ही म्हणला की कोल्हापूरच्या हद्दवाढीचा विषय हा चघळून स्वतः झालेला आहे. परत 1972 साली नगरपालिका झाली, नगरपालिकेची महानगरपालिका झाली, महानगरपालिका झाली तेव्हा 1 इंचही हद्दवाढ झाली नाही. ह्या सगळ्या गोष्टी योग्य आहेत. पण कोल्हापूरची हद्दवाढ ही झालीच पाहिजे ह्या मताचा मी आहे. कोल्हापूर एक खेडवून राहिलेला आहे. जॉग्राफिकल लिमिट्सच त्याचे वाढले नाहीत. आपण बघतोय कावळा नाक्याचा चौक प्रत्येक वेळेला ट्रॅफिक जॅम आहे. ह्या गोष्टी करता इमिजिएट जे सोल्युशन आहे ते थोडंसं जॉग्राफिकल हद्दवाढ होणे गरजेचं आहे.
आजूबाजूचे जे गावं इमिजिएट आपल्याला कनेक्टेड आहेत त्या ठिकाणी जर कोल्हापूर शहराची हद्द गेली तर त्या ठिकाणी डेव्हलपमेंट पोटेन्शियल वाढेल. आज त्या ठिकाणी ज्या जागा आहेत, त्या ज्या ॲग्रिकल्चर ज्या जागा आहेत त्या पटपट पटपट कन्वर्ट होतील. लोकांना राहण्यासारख्या बांधकाम योग्य जागा मिळतील, तिथल्या जागेंचे भाव पण वाढतील. त्या ठिकाणी शासनाला इन्फ्रास्ट्रक्चर करता येईल, त्यावर पैसे खर्च करता येतील. रस्ते, गटार, बाकी काय अपेक्षा असते प्लंबिंग सॅनिटेशनच्या शिवाय आणखी रोड आणि सॅनिटेशन शिवाय आणखी काय अपेक्षा असते त्या मिळतील. हा, थोडा बहुत घरफाळा आता नाही तर तिथं ग्रामपंचायतींना घरफाळा देतातच लोक. मला तर काही ठिकाणी असं जाणवतं की माझे देखील काही आउटस्कटला जमिनी आहेत किंवा फार्म हाऊस वगैरे आहेत, त्या ठिकाणी मी कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये माझ्या घराचा घरफाळा देतो, त्यापेक्षा जास्त फाळा देतोय. बापरे. त्यामुळे घरफाळा हा काही टेन्शनचं काम नाहीये. थोडंसं मला वाटतं आउटस्कटची जी गावं आहेत तिथल्या लोकांना एज्युकेट करणे गरजेचं आहे. डेफिनेटली ते अवेअरनेस. अवेअरनेसची गरज आहे. कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली किंवा ते कोल्हापूर शहरामध्ये आले तर त्यांचा त्यात निश्चितच फायदा आहे. हो हा जो विरोध आहे, हा विरोध कशामुळे चालला हे काही मी इथं बोलत नाही. हो हो. हा, पण तो विरोध हा काही लोकांच्या विरोधामुळे थांबणं चुकीचं आहे. शहराची ग्रोथ ही व्हायलाच पाहिजे, या मताचा तर मी आहे. रायसन्स ग्रुपचे जे कार्य आहे हे प्रायव्हेट सेक्टर रिलेटेड आहे. आपण प्रायव्हेट सेक्टरमध्ये इतकी वर्ष काम करत आलाय, पण यासोबतच आपण गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सुद्धा काम केलं आहे. एक तज्ज्ञ म्हणून, एक सल्लागार म्हणून किंवा एक संशोधक म्हणून काम केलंय. ड वर्ग महानगरपालिकेच्या बायलॉजमध्ये आपलं योगदान खूप मोठं आहे. याच्याविषयी मला जाणून घ्यायला आवडेल. जेव्हा बांधकाम व्यावसायिक म्हणून काम करायला लागलो तेव्हा बांधकाम व्यावसायिकांची शिखर संघटना आहे क्रीडाई, त्याच्याशी जोडलो गेलो. क्रीडाईमुळे मला बऱ्याच ठिकाणी जायची संधी मिळाली, बऱ्याच ठिकाणी बांधकाम व्यावसायिकांना रिप्रेझेंट करायची संधी मिळाली. त्याच्यातच जेव्हा क्रीडाई महाराष्ट्रामध्ये मी नगरविकास खात्याचं काम बघत होतो तेव्हा महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडून ड वर्ग महापालिकांच्या करता एक नवीन बांधकाम नियमावली बनवायचं काम सुरू होतं. त्याच्यामध्ये एक बांधकाम व्यावसायिकांचा प्रतिनिधी असावा म्हणून क्रीडाचा प्रतिनिधी म्हणून मला घेतलेलं होतं. ऑलमोस्ट एक 4 ते 6 महिने या बायलॉजवरती अगदी कात्याकूट करून अगदी ग्रासरूट लेवलला काम केलं गेलं. अतिशय चांगलं इंट्रॅक्शन होऊन त्याच्यातून एक चांगला बायलॉज झाला. ऑफकोर्स गव्हर्नमेंटनं पुढे जाऊन प्रोएक्टिव्हली जसा ड वर्ग महापालिकांकरता एक बायलॉज झाला तसा C क्लास, B क्लास, A क्लास करता करावा हा त्यांचा मानस होता. पण त्याच्याऐवजी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना वाटलं, नगरविकास मंत्र्यांना वाटलं की पूर्ण राज्याकरता एक एकत्रीकृत विकास नियमावली असावी, जी युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन म्हणून आता आहे, तो आला. त्याचा हा UDCPRचा युनिफाईड बायलॉजचा जो बेस आहे हा D क्लास बायलॉजवरतीच बेस्ड आहे, ज्याच्यामध्ये पहिल्यांदा प्रीमियम FSIची संकल्पना आणली. ज्या पद्धतीनं हैदराबादमध्ये डेव्हलपमेंट झालेले आहे त्या पद्धतीनं. त्याचबरोबर रस्त्याच्या रुंदीनुसार FSI वाढत जाईल हा संकल्प आला. ग्राहकांच्या दृष्टीने म्हणजे जे फ्लॅट घेणारे आहेत ते बायर्स, त्यांच्या दृष्टीने थोडीशी ट्रान्सपरन्सी असावी म्हणून एरियाची डेफिनेशन केली गेली. रेरामध्ये सगळीकडे एक वाक्यात आणण्याकरता कार्पेट एरिया जो आहे तो डिफाईन केला गेला. अशा बऱ्याचशा गोष्टी D क्लास बायलॉज म्हणून UDCPR मध्ये आल्या. त्यामुळे ह्या क्रीडाच्या माध्यमातून मी त्याच्याशी देखील कनेक्टेड होतो. जेव्हा क्रीडाई महाराष्ट्राचा मी ट्रेजरर होतो त्या दरम्यानच हा UDCPR मंजूर केला गेला. त्यामुळे त्याच्यामध्ये देखील मला योगदान देता आलं. मला त्याचा खूप आनंद आहे आणि अभिमान पण आहे. कोल्हापुरातल्या मुलांचं जे स्पेशली जे IT सेक्टरमध्ये आहे त्यांचं पुणे आणि मुंबईला जाण्याचं प्रमाण जास्त आहे. शिवाय काही मुलांचं परदेशी जाण्याचं पण प्रमाण आहे. त्यामुळे पालक एकटे पडतात. त्यामुळे जी एक कन्सेप्ट आहे आपली सिव्हिलमधील की सिनियर सिटीजन टाउनशिप ही दिल्ली किंवा पुणे या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे वर्कआउट केलेली आहे. याच्यामध्ये असणारे जे जो बायर आहे तो म्हणजे की बाबा ज्यांची मुलं परदेशी असतील किंवा जवळ नाही आहेत किंवा ज्यांना रिटायरमेंटनंतर समवयस्क लोकांसोबत वेळ घालवायचा, अशा प्रकारची एक नवीन कन्सेप्ट आपण कोल्हापूरमध्ये राबवू शकतो का? डेफिनेटली. आता तुम्ही जे म्हटला की मुलं परदेशी आहेत किंवा काय, त्याच्या पुढे देखील जाऊन मी असा विचार करतोय की मी आता जेव्हा बाहेर जाऊन सिनियर सिटीजन टाउनशिप्स बघितल्या, अतिशय चांगल्या टाउनशिप्स आहेत. अगदी रिसॉर्ट सारखं तुम्ही जसं म्हटला की समवयस्क लोकांच्या बरोबर सिनियर सिटीजनना वेळ घालवायला आवडेल. रिटायरमेंट नंतर खरोखर थोडंसं रिलॅक्स लोकांना राहायचं आहे आणि त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा घेऊन केलेल्या कॉलनीज किंवा सोसायटीज आपल्याकडे अजून तर नाही आहेत. येत्या काळामध्ये मला वाटते सिनियर सिटीजन हाऊसिंग जे आहे त्याला नक्कीच चांगला डिमांड राहील. नॉट जस्ट पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरात, पण कोल्हापूर सारख्या लहान शहरात देखील लोकांना येऊन राहायला आवडेल. कोल्हापूरचं आपल्या वातावरण तसं अतिशय पोषक आहे. क्लायमेट ऑल अराउंड द इयर क्लीन छान असतं. त्यामुळं
जर एखादी सेल्फ कंटेन टाउनशिप केली की ज्याच्यामध्ये या सिनियर सिटीजन लोकांच्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा सगळ्या कॅटर केल्या, त्यांच्याकरता एखादी हॉस्पिटल फॅसिलिटी किंवा जवळपास टायअप करून एखाद्या हॉस्पिटलशी त्यांना ॲम्ब्युलन्स वगैरे सर्व्हिसेस दिल्या, त्यांच्या खाण्यापिण्याच्या गरजेकरता थोडंसं लक्ष दिलं, हाऊसकीपिंग सारख्या सर्व्हिसेस जर त्यांच्या फ्लॅटमध्ये आज जाऊन देता आल्या आपल्याला, तर डेफिनेटली गार्डन वगैरे सारख्या अम्युनिटीज केल्या, लोक अतिशय आनंदानं राहतील. आणि मी जे बघून आलो बाहेर जाऊन, आशियानावाल्यांचे काही प्रोजेक्ट्स बघितले दिल्लीमध्ये किंवा येऊन पुण्यामध्ये देखील परांजपेंचे काही प्रोजेक्ट्स आहेत, ते बघितल्यानंतर आथश्री सारखे बघितल्यानंतर नक्की जाणवतं की यासारख्या चांगल्या प्रोजेक्टमध्ये लोकांना नक्कीच राहायला आवडेल. डेफिनेटली, कारण कोल्हापूरकडं पहिल्यापासून एक रिटायरमेंट सिटी म्हणून बघितलं जातं. कारण की पुणे आणि मुंबईसारखी इथं धावपळ नाही, पण समृद्धी मात्र आहे. आणि एक शांत राहायसाठी म्हणून लोकांचा इकडे बघायचा अप्रोच पण आहे. त्यामुळे मला पण डेफिनेटली वाटतं की सिनियर सिटीजन टाउनशिपसाठी आपल्या इथं पोषक वातावरण तर नक्कीच आहे. मला आता जाणून घ्यायचं की गेली 27 वर्ष आपण कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये आहात, तर 1999 सालचा बायर आणि आता 2026चा बायर ह्यामध्ये तुम्हाला काही फरक जाणवतो का? कारण हल्ली काही झालं म्हणजे शिंकलो तरी आपण युट्यूबवर जाऊन सर्च करतोय, गुगलवर जाऊन सर्च करतोय, जेमिनी आले, चॅट जीपीटी आले. तसा बाहेर आता थोडा मी असं नाही म्हणणार की ओव्हर स्मार्ट झालाय, पण त्याला आधीपेक्षा त्याचे प्रश्न विचारण्याची थोडी क्युरिओसिटी वाढली आहे. तर आपल्याला ह्या 27 वर्षातलं जे ट्रान्झिशन आहे कस्टमर मधलं, ते कसं तुम्ही बघताय? माझं वैयक्तिक असा विचार आहे की दर 10 वर्षाला प्रत्येक इंडस्ट्रीजची इकॉनॉमिक्स बदलत असतात. त्याच्या भोवतीच्या ज्या फॅक्टर्स आहेत ते सगळे चेंज होतात. 10 वर्षापूर्वी आपण गाडी घेत होतो तेव्हा गाडीकडून असणाऱ्या आपल्या अपेक्षा किंवा गरजा वेगळ्या हो. होत्या. सिमिलरली घराच्या बाबतीत पण झालेलं आहे. जेव्हा 1999-2000 साली आम्ही अपार्टमेंट बांधत होतो, घरं बांधत होतो, तेव्हा लोकांच्या ज्या गरजा होत्या त्या वेगळ्या होत्या. एक छोटंसं घर काहीतरी हक्काचं असावं हो. हा विषय म्हणून लोक बघितले जायची. त्यावेळेला मला जाणवतंय की लोकांचा कल उपनगरामध्ये बंगल्या घेणे, एखादं इंडिपेंडंट प्लॉट असावा, अपार्टमेंट कल्चर नको, खालच्या मजल्याचा मालक वेगळा, वरच्या मजल्याचा मालक वेगळा, ते कसं होणार, एकाच प्रॉपर्टी कार्डवर इतक्या जणांची नावं कशी लागणार, किंवा हे असे सगळे प्रश्न असायचे, मेंटेन कसं होणार वगैरे. आता हे सगळे प्रश्न निघून गेलेले आहेत बाजूला. आता लोकांची जे गरजा आहेत, तर गरजेमध्ये मला असं जाणवतं की लोकांना मोठी घरं हवी आहेत. आउटस्कर्टला जाऊन छोटं प्लॉट घेऊन घर बांधणे हा कन्सेप्ट आता निघून गेला. त्याच्यापेक्षा आता लाईफस्टाईल होम्सची गरज आहे. लोकांना अम्युनिटीज पाहिजे आहेत, जसं की स्विमिंग पूल, लहान मुलांना खेळण्याकरता चिल्ड्रन प्ले पार्क, स्पोर्ट कोर्ट. लोक हेल्थ कॉन्शियस खूप झालेले आहेत, हो. त्यांना स्वतःच्या प्रोजेक्टमध्ये जिम असलेली जास्त प्राधान्य देत आहेत. त्याचबरोबर लेडीज, ज्या घरचे सिनियर सिटीजन असतील म्हणा किंवा अगदी लहान मुलं असतील, त्या प्रत्येकाला काय ना काय तर एंटरटेनमेंट अव्हेन्यू असावा प्रोजेक्टमध्ये. अशा पद्धतीच्या प्रोजेक्ट्समध्ये घर घेण्याचा लोकांचा कल वाढलेला आहे. त्याचबरोबर पूर्वी जो फ्लॅटचा कन्सेप्ट होता, आता मला जी जाणवा लागलेला आहे वैयक्तिक, आम्ही ज्या एरियामध्ये काम करतो त्या एरियामध्ये लोकांना मोठी घरे हवी आहेत. लिटरली 3-3, 4-4, 5-5 हजार स्क्वेअर फुटाचे देखील फ्लॅट लोक प्रेफर करतात, घेत आहेत. म्हणजे पूर्वी जे असायचं 2 खोल्याचं घर, 3 खोल्याचं घर, हा कन्सेप्ट गेलेला आहे. आता फ्लॅटमध्ये लोकांना होम थिएटर हवे आहे, फ्लॅटच्या आतमध्ये लोकांना जिम रूम हवी आहे, मल्टिपल सिटिंग्स हवे आहे, डेक एरिया हवा आहे, बरंच काय 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 काय. हा सगळा लाईफस्टाईल लोकांचं जे बदलत गेलेलं आहे. जसं तुम्ही म्हटला, युट्यूबमध्ये बघतात किंवा बाहेर जेव्हा फिरतात, ट्रॅव्हल करतात, देशात किंवा देशाबाहेर ज्या कन्सेप्ट चाललेले आहेत त्या सगळ्या कन्सेप्ट आता कोल्हापूरमध्ये लोकांना हवे आहेत, येऊ घातलेले आहेत. आणि जसं तुम्ही म्हटला ग्राहकाचं बिहेवियर, डेफिनेटली आत्ताचा जो ग्राहक आहे हा खूप सतर्क आहे, नॉलेजेबल आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी जे काय फसवणूक वगैरे व्हायचं तो काय प्रकार आता होत नाहीये. लोकांना स्वतःलाच, जे बायर्स आहेत त्यांना नॉलेज आहे. गव्हर्नमेंटनं देखील रेरासारखे नवीन निर्बंध आणलेले आहेत. त्यामुळे अतिशय ट्रान्सपरंट लेवलला हा व्यवसाय सध्या आलेला आहे, म्हणाल काय वावगं ठरणार नाही. आता पुढील प्रश्न मला थोडा ब्रॉडर व्ह्यूने विचारायचा आहे. सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे, ज्याच्यामुळे फ्यूल आणि बाकीच्या गोष्टींच्या प्राइजेस वाढलेल्या आहेत. ह्याचा आपल्या व्यवसायावर काय परिणाम झालेला दिसतोय? हा युद्धाचा एकंदरीत सर्वच सेक्टरवरती परिणाम आहे. बेसिक फ्युएलचा जो विषय आहे की ज्याच्यामुळे फ्युएल कॉस्ट वाढलेली आहे, सगळ्याच इकॉनॉमीमध्ये फरक पडलेला आहे. कन्स्ट्रक्शन व्यवसायामध्ये जर बोलायचं झालं तर अंदाजे 10 ते 15% म्हणजे साधारणतः एक
₹300 भाव वाढ हम्म. कन्स्ट्रक्शन कॉस्टमध्ये झालेलीच आहे आज. थोडंसं कसं होतं, प्राइसेस वाढल्या की मॅन्युफॅक्चरर पहिल्यांदा वाढलेल्या प्राइसेस आपल्या लेवलला ऍब्सॉर्ब करायचा प्रयत्न करतो. एक वेळ जेव्हा ती त्या लिमिटच्या पुढे जाते तेव्हाच ती वाढ होते. जसं आपण बघतो की युद्ध सुरू होऊन कित्येक महिने झाले पण फ्युएल प्राइसेस आत्ता वाढायला सुरू झालेले आहेत. तसंच मॅन्युफॅक्चरिंगमध्ये स्टीलच्या प्राइसेस असतील, सिमेंटच्या प्राइसेस असतील, टाईल्सवरती मोठा इफेक्ट आलेला आहे. ह्या सगळ्या प्राइसेस हळूहळू वाढायला लागलेल्या आहेत. येत्या काही काळामध्ये साधारणतः ₹400-500 पर्यंत कन्स्ट्रक्शन कॉस्ट वाढेल आणि आता देखील काही बिल्डर्स ह्या प्राइसेस ऍब्सॉर्ब करत आहेत किंवा माझ्यासारखा असा देखील विचार करणारे लोक आहेत की माझं ऑलरेडी काही कन्स्ट्रक्शन झालेलं आहे पूर्वी, बाबा त्याला मला कमी खर्च आलेला आहे तर ठीक आहे, ती तशीच प्राइस कंटिन्यू ठेवू, पण इथून पुढे जे कन्स्ट्रक्शन होणार आहे तिथं नाईलाज आहे. त्यामुळे थोडासा प्राइस वाढ हा होणारच आहे. नॉट जस्ट इन कन्स्ट्रक्शन, नॉट जस्ट इन रिअल इस्टेट, एकंदरीत इकॉनॉमीमध्ये थोडीशी महागाई आता वाढत चाललेली आहे. आपण रोज न्यूजमध्ये बघतो बातम्यातून की रोजच्या लोकांचा तोच आक्रोश आहे की महागाई वाढत आहे. थोडंसं युद्धजन्य परिस्थितीमुळे हा नाईलाज आहे, थोडंसं ऍब्सॉर्ब करावं लागेल. आपण गेल्या 27 वर्षामध्ये 3 मोठी आर्थिक संकट बघितलं असाल. 2008-9ची जागतिक आर्थिक मंदी बघितली, त्याच्यानंतर आपण कोविडचं बघितलं आणि आता युद्धजन्य परिस्थिती आहे. ह्या तिन्ही गोष्टी अशा होत्या की ज्याचा ह्या कन्स्ट्रक्शन व्यवसायावर इफेक्ट हा होणारच होता. पण ह्याही काळामध्ये यशस्वीपणे रायसन ग्रुप हा तग धरून राहिला. तर ह्या मागचं मला रहस्य जाणून घ्यायचं आहे. अरे वा. एक तर सगळ्यात पहिली गोष्ट मी मगाशी देखील बोललो, माझ्या वडिलांचं विजन नेहमी असायचं, म्हणणं नेहमी असं असायचं की डायव्हर्सिफिकेशन आणि एक्सपान्शन. आम्ही डायव्हर्सिफाईड व्यवसायामध्ये असल्यामुळे मला वाटते की एक कुठं ना कुठं प्रत्येकाला बॅलन्स होत गेलं. जेव्हा केव्हा रिअल इस्टेटमध्ये मंदी आहे, कदाचित इंडस्ट्रीमध्ये चांगले दिवस असतील, टुरिझममध्ये चांगले दिवस असतील, तर हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये आम्ही आहोत. रिटेलमध्ये सध्याचा जर आत्ताचा जर बूम बघितला तर आता मला जाणवते रिटेल सेक्टरमध्ये हायएस्ट बूम आहे. लोक लाईफस्टाईलवरती खूप खर्च करायला लागलेले आहेत, ट्रॅव्हलवरती खूप खर्च करायला लागलेले आहेत. इन्व्हेस्टमेंटवरती थोडंसं लोकांचा फोकस कमी आहे आणि एक्सपेंडिचरवरती जास्त आहे. त्यामुळे कदाचित ह्या बॅलन्समुळे असेल की हे तुम्ही जे बोललात त्या तिन्ही संकटामधून आम्ही बाहेर पडू शकतो. रायसन ग्रुपकडं सिव्हिल इंजिनिअरिंगची मुलं एक ॲस्पिरेशन म्हणून बघतात, तसेच व्यावसायिक सुद्धा बघतात. मला आपल्याला एक वेगळ्या धाटणीचा प्रश्न विचारायचा आहे की आज गिरीश रायबागे सर हे 21 वर्षाचे असते, नुकतेच पासआउट आहेत. त्यांना याच फील्डमध्ये पुन्हा सुरुवात करायची शून्यातून, तर त्यांनी कशी केली असती? परत सुरुवात करायची झाली असती तर मी परत डोमेनमध्ये 1 नंबरला रिअल इस्टेटच लावला असता. तुम्ही जसं म्हणला की सिव्हिलची मुलं बघतायत, तर सिव्हिलच्या मुलांना पण मला सांगावंसं वाटेल तुमच्या माध्यमातून की रिअल इस्टेट खरोखर चांगला सेक्टर आहे, चांगलं फील्ड आहे, ग्रोथ आहे. जसं अन्न, वस्त्र, निवारा माणसाच्या मूलभूत गरजा आहे, त्याच्यातला निवारा हा आपण कॅटर करतो रिअल इस्टेट सेक्टरमध्ये. आणि बरेच प्रोजेक्ट्स कदाचित मग वेगळे झाले असते, पण ठीक आहे, ज्या त्या वेळेला लोकांच्या गरजा ज्या काय त्या गरजेनुसार घरं बनवली जातात, प्रोजेक्ट्स डिझाईन केले जातात. बेसिक आमचं चॅलेंज रोज तेच आहे की आम्ही प्रयत्न करतो ग्राहकांच्या गरजा समजून घेण्याचा, अगदी ग्रासरूट लेवलला, की त्यांना किचन कसं हवं आहे, आता किचनमध्ये नवीन नवीन गोष्टी काय यायला लागलेल्या आहेत, वेल व्हेंटिलेटेड होम्स कसे होऊ शकतील. FSI वाढला त्यामुळे कन्स्ट्रक्शनची दाटीवाटी न होता, कंजेशन न होता, चांगले हवेशीर घरं लोकांना कशी आपण बांधू शकू. हाच कदाचित मला वाटते मी आणि इम्प्रुव्हाइज व्हर्जनमध्ये केला असतं. आता ऑफकोर्स प्रत्येक प्रोजेक्ट जो आम्ही बनवतो, पूर्ण करतो, तो आम्हाला काहीतरी शिकवून जातो. त्याच्या शिकण्यातून किंवा त्या लर्निंगमधून पुढं परत इम्प्रुव्हाइज करत जातो. त्यामुळे आज जर मी परत वेगळ्या पद्धतीनं सुरू केलं असतं म्हटलं असतं तर डेफिनेटली कदाचित नवीन आता इथून पुढे येणारे प्रोजेक्ट जे आहेत ते वेगळ्या पद्धतीनं बघायला मिळाले असतील. सध्या कोल्हापूरचा टॉक ऑफ द टाउन असलेला क्रिस्टल टॉवर हा प्रोजेक्ट 16 मजली, 2 मोठे टॉवर, 250 फ्लॅट्स आणि भरपूर साऱ्या ॲम्युनिटीज, ह्याच्याबद्दल मी तुम्हाला आत्मीयतेने बोलताना खूप वेळा पाहिले. मला त्याच्याविषयी आणखी जाणून घ्यायला आवडेल. जसं तुम्ही म्हटला, अगदी माझ्या मनाच्या जवळ असणारा प्रोजेक्ट आहे क्रिस्टल टॉवर्स. आम्ही तिथे 16 मजली नागाळ पार्कमधले पहिले टॉलेस्ट रेसिडेन्शियल टॉवर, किंवा आता तर एक 16 मजली तयार झालेला आहे, मला वाटते बहुधा कोल्हापुरातला हा पहिलाच टॉलेस्ट टॉवर असेल 16 मजली पूर्ण झालेला. अराउंड 256 फ्लॅट्स, काही कमर्शियल ऑफिसेस,
शॉप्स वगैरे स्पेसेस आहेत. अम्युनिटीज मी मगासपासून 2-3दा बोललो, अम्युनिटीज लोकांना अम्युनिटीज सध्या हवे आहेत. इतके दिवस कोल्हापूरमध्ये आपण बघत आलो छोटे 10-20-40 फ्लॅटच्या स्कीम्स व्हायच्या, त्या ठिकाणी त्या अम्युनिटीज देणं शक्य नव्हतं. जेव्हा मोठे लँड पार्सल्स उपलब्ध होतात विकासासाठी त्यावेळेला ह्या सगळ्या अम्युनिटीज देता येऊ शकतात. आणि जेव्हा व्हर्टिकल जातो त्यावेळेला जमिनीवरती जागा शिल्लक राहते आणि त्या जागेचा वापर आपण अम्युनिटीज करता करू शकतो, ज्याच्यामध्ये लहान मुलांना खेळण्याकरता जागा असेल, चिल्ड्रन प्ले एरिया असेल, अगदी क्रेश, अगदी पाळणाघर म्हणतो आपण मराठीमध्ये जे, ते असेल, किंवा मिडल वयाच्या मुलांच्याकरता स्पोर्ट कोर्ट, जे हेल्थ कॉन्शियस आहेत त्यांच्याकरता जिम, योगा करता योगा रूम्स वगैरे, स्विमिंग पूल, अशा बऱ्याचशा, वॉकिंग ट्रॅक अराउंड द प्रोजेक्ट वगैरे, अशा बऱ्याचशा अम्युनिटीज आम्ही त्या ठिकाणी प्लॅन केलेले आहेत. त्याची पहिली विंग जी आहे ती बऱ्यापैकी सोल्ड आउट आहे आणि आता रिसेंटली आम्ही पुढची परत त्याची फेज सुरू केलेली आहे. नागाळा पार्क सारख्या चांगल्या ठिकाणी तो प्रोजेक्ट आहे आणि लोकांचा चांगला प्रतिसाद त्याला भेटत आहे. हो, डेफिनेटली क्रिस्टल टॉवरला हा लोकांचा प्रतिसाद तर आहेच आणि पुढील वाटचाली सुद्धा आपल्याला त्यासाठी शुभेच्छा. मला आपले फ्युचर व्हेंचर्स बद्दल थोडे सांगाल का? फ्युचर व्हेंचर्समध्ये बरेचसे वेगळे सेक्टर आम्ही परत एक्सप्लोर करत आहोत, ज्याच्यामध्ये आता रिअल इस्टेट जे चाललेलं आहे, रिअल इस्टेटमध्ये येत्या काही काळामध्ये आम्ही कमर्शियल बिल्डिंग एक घेऊन येत आहे 100%. त्याच्यानंतर परत एक चांगली लक्झरियस गेटेड कम्युनिटी कोल्हापूरमध्ये करायचा माझा मानस आहे, ज्याच्यामध्ये प्रीमियम हाऊसिंग असेल. थोडंसं आम्ही प्रीमियम सेक्टरमध्येच काम करतो, त्यामुळे प्रीमियम हाऊसिंग, एखादा शॉपिंग मॉल कोल्हापूरची गरज आहे, तो देखील माझ्या डोक्यात नेहमी विचार आहे. एखादा ब्रँडेड शॉपिंग मॉल गरज आहे, तो देखील माझ्या डोक्यात विचार आहे, आपण कोल्हापूरमध्ये आणू शकतो का. ब्रँडेड हॉटेल्सबद्दल जर बोलायचं झालं तर त्याची देखील कोल्हापूरकरता नितांत गरज आहे. त्याचबरोबर ती इको टुरिझमच्या दृष्टीने शहरापासून थोड्याशा अंतरावरती पन्हाळा, साजळे माजळे ह्या भागामध्ये देखील रिसॉर्ट्स किंवा एखादं इको टुरिझम सेंटर देखील कोल्हापूरला होऊ शकतं. कोल्हापूरपासून जेमतेम 15-20 किलोमीटर अंतरावरती ह्या सगळ्या गोष्टी तयार होऊ शकतात. ह्या काही गोष्टींवरती सध्या आम्ही काम करत आहोत आणि नक्कीच ह्याच्यामध्ये पुढं काहीतरी बघायला मिळेल. आणि सर्वात शेवटचा प्रश्न आपल्याला, व्हॉट मोटिवेट्स यू? व्हॉट मोटिवेट्स यू या प्रश्नाचं उत्तर थोडंसं वेगळ्या पद्धतीने द्यायला आवडेल मला वाटतं सॅटिस्फॅक्शन. एखादं काम केल्यानंतर जे सॅटिस्फॅक्शन आहे, एक बिल्डिंग पूर्ण झाल्यानंतर, एक प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर त्याच्यासमोर उभारून ज्या वेळेला मी बघतो बिल्डिंगकडे किंवा त्या बिल्डिंगमधली लोकांशी मी बोलतो, त्यावेळेला जे समाधान वाटतं ते मला वाटते खरं मोटिवेशन आहे. मी जेव्हा प्रोजेक्ट करतो तेव्हा प्रत्येक वेळेला मी मनात एक गोष्ट ठेवतो की आपला प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर त्या प्रोजेक्टमध्ये परत जाताना आपल्याला कुठल्याही प्रकारची भीती अथवा लाज वाटली नाही पाहिजे. भीती इन द सेन्स की बाबा आधी कस्टमर सगळे मी काय तर फसवलेलं आहे, काय अर्धवट ठेवलेलं आहे काम, काय पूर्ण केलेलं नाही म्हणून कोणतं कस्टमर्स येतील, हाऊ टू फेस दिस कस्टमर, नाही. किंवा हे काम माझं आहे हे प्रत्येक वेळेला मला अभिमानानं सांगायला आवडलं पाहिजे. या दोन गोष्टी एवढ्या पाळून काम करत आलेलं आहे बस. आणि इथून पुढे पण प्रत्येक वेळेला प्रोजेक्ट झाल्यानंतर मग शिकायला मिळतं, त्याच्यातून वाटतं की हे आणखीन आपण ह्याच्यापेक्षा बेटर काहीतरी करू शकतो. हेच खरं मोटिवेशन आहे. सर, आपल्याला भेटून मला खरंच आनंद झाला. मला आणि आमच्या ऑडियन्सला आपल्याकडनं खूप काही शिकायला मिळालं. लाईफमध्ये एखादा प्रोजेक्ट करून समाधानी आणणारे बिल्डर्स मी पाहिले आहेत आणि गेल्या 27 वर्षात आपण 27 प्रोजेक्ट सक्सेसफुली केले. या सस्टेनेबिलिटीसाठी डिसिप्लिन आणि स्मार्ट प्लॅनिंगची खरंच गरज आहे. या गोष्टी ज्या आपल्याकडनं आम्हाला शिकायला मिळाल्या, ह्यामुळे आजचा दिवस माझा फ्रुटफुल नक्की गेला. मला लवकरच आपल्याला परत भेटायला नक्की आवडेल. थँक्यू. येस, मला देखील आज इथं बोलवलं, तुमच्याशी गप्पा मारायला मिळाल्या, तुमच्या निमित्तानं तुमच्या ऑडियन्सशी कनेक्ट करायला मिळालं. मला देखील हा अतिशय चांगला अनुभव होता. मला बोलवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा.